6 जानेवारी हा दिवस म्हणजे धनगर साम्राज्याच्या इतिहासातील एक सुवर्ण दिवस आहे. महाराजा यशवंतराव होळकर यांनी रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराजांनंतर राज्याभिषेक करून घेणारा महाराष्ट्रातला एकमेव अद्वितीय राजा म्हणजे महाराजा यशवंतराव होळकर, ज्यांनी स्वतःच्या मनगटाच्या बुद्धीच्या जोरावर होळकरशाहीचे साम्राज्य उभा केलं, उभा राहिलं आणि ज्या अनेक शाह्या होऊन गेल्या आणि इंग्रज राजवटीला पराभूत करणारा, एकाही लढाईमध्ये पराभव न पत्करणारा अजिंक्य योद्धा चक्रवर्ती यशवंतराव होळकरांचा आज राजा अभिषेक दिन आहे. महाराष्ट्रातल्या माझ्या सर्व धनगर समाज बांधवांच्यासाठी, तरुणांसाठी, युवकांसाठी हा दिवस म्हणजे एक सुवर्ण महोत्सव दिवस आहे, क्रांतिकारी दिवस आहे. आपल्या येणाऱ्या पिढीला ज्या राजाने स्वतःचा राज्याभिषेक करून घेतला आणि त्या पिढींच्या येणाऱ्या वारसांना सांगितलं की आपण शासनकर्ते राज्यकर्ते जमात होतो, आपण देखील एक गौरवशाली इतिहास लिहिलेला आहे. परंतु ज्या धनगरांचा धगधगता इतिहास, गौरवशाली इतिहास ज्यांच्या तलवारीच्या पात्यानं लिहिला गेला, त्या इतिहासाचे जर आपण खरोखर वारसदार असेल तर 6 जानेवारी हा राज्याभिषेक दिन आपण मोठ्या उत्साहामध्ये वक्कव या ठिकाणी साजरा करण्यासाठी जमायचा. येणाऱ्या दिवसामध्ये महाराष्ट्रातला नव्हे, अखंड भारतातला धनगर या ठिकाणी येईल. महाराजा यशवंतराव होळकरांच्या गादीचा वारसा पुढे चालवण्यासाठी ज्या संख्येने आपण आहोत तेवढा आपल्या आज शासन सत्ता यामध्ये वाटा मिळत नाही. परंतु येणारा जर आपल्या पूर्वजांचा इतिहास वाचला तर आपल्याला देखील या राजगादीसाठी राज्याभिषेक करून घेण्यासाठी अनेक तरुण आणि युवकांनी, महाराष्ट्राच्या धनगर समाज बांधवांनी आजचा दिवस आपल्यासाठी क्रांतिकारी दिवस, ऐतिहासिक दिवस म्हणून साजरा करावा. आजच्या वापगावच्या किल्ल्यामध्ये ज्या राजांचा इतिहास लिहिला गेला त्यांचा इतिहास आज राज्याभिषेक दिन मोठ्या उत्साहाने साजरा होतोय. मनापासून आनंद वाटतोय की येणारा दिवस हा आपल्यासाठी सर्वांसाठी सुवर्ण युग निर्माण करेल आणि महाराष्ट्रामध्ये क्रांती घडेल. एवढंच मी आज राज्याभिषेक दिनाच्या निमित्ताने सांगू इच्छितो.